नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या लेक्चर मध्ये आपण आरआरबीच्या सायन्स सिलेबसचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. मग मित्रांनो, नुकतीच आपल्याकडे आरआरबीची एक्झामची नोटिफिकेशन आलेली आहे. या नोटिफिकेशनची डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आरआरबी एज्युकल्चर या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा सविस्तर माहिती आहे. मग मित्रांनो, जर आपण आरआरबीच्या ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनिअरिंगचं पाहिलं तर या तीनही एक्झामसाठी आपल्याला सायन्स सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. मग या लेक्चरमध्ये आपण त्या एक्झामसाठी सायन्स विषयाचा सिलेबस पाहणार आहोत. त्याचबरोबर सायन्स विषयाचे पीवायक्यू पाहणार आहोत. मग लक्षात घ्या मित्रांनो, त्यासाठी आपण एक संकल्प बॅच लॉन्च केलेली आहे. ही संकल्प बॅच आपली चालू होत आहे 5 नोव्हेंबर पासून. प्रत्यक्षात लेक्चर चालू होतील आपले 17 नोव्हेंबर पासून. या बॅच मध्ये आपल्याला तीनही परीक्षांचे सर्व पीवायक्यू मिळतील. मग तीन परीक्षा कोणत्या? तर आपल्याकडे असणार ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनिअरिंग. त्याचबरोबर आपल्याला या सर्व कन्सेप्ट क्लिअर करून दिल्या जातील. देन ह्या सर्व बॅच लक्षात घ्या, या बॅच मध्ये असणारा सर्व सिलेबस हा मराठी प्लस इंग्लिश मध्ये अवेलेबल करून दिला जाईल. मग लक्षात घ्या मित्रांनो, ही बॅच तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपी जाणार आहे. बिकॉज सर्व कन्सेप्ट तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स सर्व मराठीमध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर वीकली डाऊट सेक्शन सुद्धा होतील. मग मित्रांनो, या संकल्प बॅच मध्ये तुम्हाला परिपूर्ण सिलेबस या तीनही एक्झामसाठी अवेलेबल केला जाईल, जेणेकरून तुम्हाला एक्झामला प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन इझिली टॅकल होऊ शकतो. मग जर आपण सायन्सचं स्पष्टीकरण पाहिलं किंवा सायन्सचं विश्लेषण पाहिलं तर सायन्सचं विश्लेषण आपल्याला तीन भागांमध्ये पाहायचं आहे. एक म्हणजे आपल्याकडे असणारा बायो, देन केमिस्ट्री, देन फिजिक्स. मग या एक्झाम मध्ये आलेले बायो, फिजिक्स, केमिस्ट्रीचे पीवायक्यू प्लस या एक्झामची जर आपण चौकट पाहिली तर या चौकटच्या बेसिसवरती आपल्याला हा सर्व सिलेबस पाहायचा आहे. मग मित्रांनो, जर आपण जीवशास्त्राचा विचार केला तर बायोमध्ये आपल्या सगळ्यात फर्स्ट काय पाहायचं आहे? पेशी आणि त्यांचे प्रकार. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्याकडे पेशी, ऊती किंवा पेशींपासूनच ऊतींची निर्मिती होते. त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग ते प्रकार कुठल्या प्रकारचे आहेत, त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पेशी अंगके पाहायला मिळतात, मग कोणत्या प्राण्यांमध्ये किंवा कोणत्या सजीवांमध्ये कोणत्या प्रकारची ऊती आहे, हे सर्व आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे. त्याचबरोबर आपल्याकडे रक्ताभिसरण संस्था आहे. मग आता आपल्या बॉडीमध्ये किंवा कोणत्याही सजीवांच्या बॉडीमध्ये लाईव्ह प्रोसेस असतात. मग त्या लाईव्ह प्रोसेस इव्हन रक्ताभिसरण असेल, पचन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, हे सर्व आपल्याला या एक्झामसाठी महत्वाचं असणार आहे. मग लक्षात घ्या. सर्वात फर्स्ट काय पाहायचंय की बायोचा एक आत्मा पाहायचा की ज्यामध्ये पूर्ण बायोची बेसिक कन्सेप्ट लपलेली आहे, तो म्हणजे पेशी आणि ऊती. त्याचबरोबर रक्ताभिसरण संस्था की ज्याला आपण इनव्हॉलंटरी ऍक्शन म्हणतो. देन श्वसन संस्था पाहायचा आहे, उत्सर्जन संस्था पाहायचा आहे, अनुवंशिकता. आता लक्षात घ्या, जर आपण अनुवंशिकता पाहिलं तर अनुवंशिकतेमध्ये आपल्याला स्टडी ऑफ डीएनए, आरएनए, जीन, त्याचबरोबर डीएनए आणि आरएनए आपण सेपरेट सुद्धा पाहणार आहोत. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा पूर्ण सिलेबस पाहिला तर सिलेबस भरपूर सोपा आहे. कारण जर तुम्हाला एक जरी चॅप्टर समजला तर त्याच्या रिलेटेड सर्व चॅप्टर समजणार आहेत. मग लक्षात घ्या, जर आपण पेशींचा प्रकार पाहिला तर पेशींवरती आपले हे 4 चॅप्टर अवलंबून आहेत. जर आपण अनुवंशिकता पाहिला तर अनुवंशिकतेवरती आपला डीएनए आणि आरएनए अवलंबून आहे. म्हणजेच काय, जर आपण हा चॅप्टर केला तर आपला डीएनए आणि आरएनए हे पण मजबूत होत आहे. त्याचबरोबर जर आपण पूर्ण लाईव्ह प्रोसेस किंवा पूर्ण आपल्या बॉडीमध्ये असणारी जीवन प्रक्रिया जर समजून घेतल्या तर आपल्या बॉडीमध्ये असणारा पेशी आणि ऊती हे सर्व चॅप्टर साठी आपल्याला कसे आहेत तर महत्वाचे आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे चेतासंस्था आहे की जे आपल्या बॉडीमध्ये इम्पल्सेसचं वहन करतात किंवा आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन की ज्याला आपण मानवातील समन्वय म्हणतो, हे पूर्ण ठेवण्याचं काम. आता पचन संस्थेमध्ये काय काय पाहिजे तर पचन संस्थेमध्ये असणारे ऑर्गॅन, त्या प्रत्येक ऑर्गॅनचं कार्य, त्याचबरोबर त्या पचन संस्थेसाठी लागणारे ज्या काही नंबर ऑफ रिएक्शन
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सो या लेक्चर मध्ये आपण आरआरबीच्या सायन्स सिलेबसचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. मग मित्रांनो, नुकतीच आपल्याकडे आरआरबीची एक्झामची नोटिफिकेशन आलेली आहे. या नोटिफिकेशनची डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आरआरबी एज्युकल्चर या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा सविस्तर माहिती आहे. मग मित्रांनो, जर आपण आरआरबीच्या ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनिअरिंगचं पाहिलं तर या तीनही एक्झामसाठी आपल्याला सायन्स सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. मग या लेक्चरमध्ये आपण त्या एक्झामसाठी सायन्स विषयाचा सिलेबस पाहणार आहोत. त्याचबरोबर सायन्स विषयाचे पीवायक्यू पाहणार आहोत. मग लक्षात घ्या मित्रांनो, त्यासाठी आपण एक संकल्प बॅच लॉन्च केलेली आहे. ही संकल्प बॅच आपली चालू होत आहे 5 नोव्हेंबर पासून. प्रत्यक्षात लेक्चर चालू होतील आपले 17 नोव्हेंबर पासून. या बॅच मध्ये आपल्याला तीनही परीक्षांचे मिळतील. मग तीन परीक्षा कोणत्या? तर आपल्याकडे असणार ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनिअरिंग. त्याचबरोबर आपल्याला या सर्व कन्सेप्ट क्लिअर करून दिल्या जातील. देन या सर्व बॅच लक्षात घ्या, या बॅच मध्ये असणारा सर्व सिलेबस हा मराठी प्लस इंग्लिश मध्ये अवेलेबल करून दिला जाईल. मग लक्षात घ्या मित्रांनो, ही बॅच तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपी जाणार आहे. बिकॉज सर्व कन्सेप्ट तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स सर्व मराठीमध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर वीकली डाऊट सेक्शन सुद्धा होतील. मग मित्रांनो, या संकल्प बॅच मध्ये तुम्हाला परिपूर्ण सिलेबस या तीनही एक्झाम साठी अवेलेबल केला जाईल, जेणेकरून तुम्हाला एक्झामला प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन इझिली टॅकल होऊ शकतो. मग जर आपण सायन्सचं स्पष्टीकरण पाहिलं किंवा सायन्सचं विश्लेषण पाहिलं तर सायन्सचं विश्लेषण आपल्याला तीन भागांमध्ये पाहायचं आहे. एक म्हणजे आपल्याकडे असणारा बायो, देन केमिस्ट्री, देन फिजिक्स. मग या एक्झाम मध्ये आलेले बायो, फिजिक्स, केमिस्ट्रीचे पीवायक्यू प्लस या एक्झामची जर आपण चौकट पाहिली तर या चौकटच्या बेसिसवरती आपल्याला हा सर्व सिलेबस पाहायचा आहे. मग मित्रांनो, जर आपण जीवशास्त्राचा विचार केला तर बायोमध्ये आपल्याला सगळ्यात फर्स्ट काय पाहायचं आहे? पेशी आणि त्यांचे प्रकार. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्याकडे पेशी, ऊती किंवा पेशींपासूनच ऊतींची निर्मिती होते. त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग ते प्रकार कुठल्या प्रकारचे आहेत, त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पेशी अंगके पाहायला मिळतात, मग कोणत्या प्राण्यांमध्ये किंवा कोणत्या सजीवांमध्ये कोणत्या प्रकारची ऊती आहे, हे सर्व आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे. त्याचबरोबर आपल्याकडे रक्ताभिसरण संस्था आहे. मग आता आपल्या बॉडीमध्ये किंवा कोणत्याही सजीवांच्या बॉडीमध्ये लाईव्ह प्रोसेस असतात. मग त्या लाईव्ह प्रोसेस इव्हन रक्ताभिसरण असेल, पचन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, हे सर्व आपल्याला या एक्झाम साठी महत्वाचं असणार आहे. मग लक्षात घ्या. सो सर्वात फर्स्ट काय पाहायचंय की बायोचा एक आत्मा पाहायचा की ज्यामध्ये पूर्ण बायोची बेसिक कन्सेप्ट लपलेली आहे, तो म्हणजे पेशी आणि ऊती. त्याचबरोबर रक्ताभिसरण संस्था की ज्याला आपण इनव्हॉलंटरी ऍक्शन म्हणतो. देन श्वसन संस्था पाहायचा आहे, उत्सर्जन संस्था पाहायचा आहे, अनुवंशिकता. आता लक्षात घ्या, जर आपण अनुवंशिकता पाहिलं तर अनुवंशिकतेमध्ये आपल्याला स्टडी ऑफ डीएनए, आरएनए, जीन, त्याचबरोबर डीएनए आणि आरएनए आपण सेपरेट सुद्धा पाहणार आहोत. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा पूर्ण सिलेबस पाहिला तर सिलेबस भरपूर सोपा आहे. कारण जर तुम्हाला एक जरी चॅप्टर समजला तर त्याच्या रिलेटेड सर्व चॅप्टर समजणार आहेत. मग लक्षात घ्या, जर आपण पेशींचा प्रकार पाहिला तर पेशींवरती आपले हे 4 चॅप्टर अवलंबून आहेत. जर आपण अनुवंशिकता पाहिला तर अनुवंशिकतेवरती आपला डीएनए आणि आरएनए अवलंबून आहे. म्हणजेच काय, जर आपण हा चॅप्टर केला तर आपला डीएनए आणि आरएनए हे पण मजबूत होत आहे. त्याचबरोबर जर आपण पूर्ण लाईव्ह प्रोसेस किंवा पूर्ण आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या जीवन प्रक्रिया जर समजून घेतल्या तर आपल्या बॉडीमध्ये असणारा पेशी आणि ऊती हे सर्व चॅप्टर साठी आपल्याला शक्य आहेत तर महत्वाचे आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे चेता संस्था आहे की जे आपल्या बॉडीमध्ये इम्पल्सेसचं वहन करतात किंवा आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन की ज्याला आपण मानवातील समन्वय म्हणतो, हे पूर्ण ठेवण्याचं काम
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सो या लेक्चर मध्ये आपण आरआरबीच्या सायन्स सिलेबसचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. मग मित्रांनो, नुकतीच आपल्याकडे आरआरबीची एक्झामची नोटिफिकेशन आलेली आहे. या नोटिफिकेशनची डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आरआरबी एज्युकल्चर या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा सविस्तर माहिती आहे. मग मित्रांनो, जर आपण आरआरबीच्या ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनिअरिंगचं पाहिलं तर या तीनही एक्झामसाठी आपल्याला सायन्स सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. मग या लेक्चर मध्ये आपण त्या एक्झामसाठी सायन्स विषयाचा सिलेबस पाहणार आहोत. त्याचबरोबर सायन्स विषयाचे पीवायक्यू पाहणार आहोत. मग लक्षात घ्या मित्रांनो, त्यासाठी आपण एक संकल्प बॅच लॉन्च केलेली आहे. ही संकल्प बॅच आपली चालू होत आहे 5 नोव्हेंबर पासून. प्रत्यक्षात लेक्चर चालू होतील आपले 17 नोव्हेंबर पासून. या बॅच मध्ये आपल्याला तीनही परीक्षांचे सर्व पीवायक्यू मिळतील. मग 3 परीक्षा कोणत्या? तर आपल्याकडे असणार ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनिअरिंग. त्याचबरोबर आपल्याला या सर्व कन्सेप्ट क्लिअर करून दिल्या जातील. देन ह्या सर्व बॅच लक्षात घ्या, या बॅच मध्ये असणारा सर्व सिलेबस हा मराठी प्लस इंग्लिश मध्ये अवेलेबल करून दिला जाईल. मग लक्षात घ्या मित्रांनो, ही बॅच तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपी जाणार आहे. बिकॉज सर्व कन्सेप्ट तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स सर्व मराठीमध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर वीकली डाऊट सेक्शन सुद्धा होतील. मग मित्रांनो, या संकल्प बॅच मध्ये तुम्हाला परिपूर्ण सिलेबस या तीनही एक्झामसाठी अवेलेबल केला जाईल, जेणेकरून तुम्हाला एक्झामला प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन इझिली टॅकल होऊ शकतो. मग जर आपण सायन्सचं स्पष्टीकरण पाहिलं किंवा सायन्सचं विश्लेषण पाहिलं तर सायन्सचं विश्लेषण आपल्याला 3 भागांमध्ये पाहायचं आहे. एक म्हणजे आपल्याकडे असणारा बायो, देन केमिस्ट्री, देन फिजिक्स. मग या एक्झाम मध्ये आलेले बायो, फिजिक्स, केमिस्ट्रीचे पीवायक्यू प्लस या एक्झामची जर आपण चौकट पाहिली तर या चौकटच्या बेसिसवरती आपल्याला हा सर्व सिलेबस पाहायचा आहे. मग मित्रांनो, जर आपण जीवशास्त्राचा विचार केला तर बायो मध्ये आपल्याला सगळ्यात फर्स्ट काय पाहायचं आहे? पेशी आणि त्यांचे प्रकार. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्याकडे पेशी, ऊती किंवा पेशींपासूनच ऊतींची निर्मिती होते. त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग ते प्रकार कुठल्या प्रकारचे आहेत, त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पेशी अंगके पाहायला मिळतात, मग कोणत्या प्राण्यांमध्ये किंवा कोणत्या सजीवांमध्ये कोणत्या प्रकारची ऊती आहे, हे सर्व आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे. त्याचबरोबर आपल्याकडे रक्ताभिसरण संस्था आहे. मग आता आपल्या बॉडीमध्ये किंवा कोणत्याही सजीवांच्या बॉडीमध्ये लाईव्ह प्रोसेस असतात. मग त्या लाईव्ह प्रोसेस इव्हन रक्ताभिसरण असेल, पचन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, हे सर्व आपल्याला या एक्झामसाठी महत्वाचं असणार आहे. मग लक्षात घ्या, सो सर्वात फर्स्ट काय पाहायचंय की बायोचा एक आत्मा पाहायचा की ज्यामध्ये पूर्ण बायोची बेसिक कन्सेप्ट लपलेली आहे, तो म्हणजे पेशी आणि ऊती. त्याचबरोबर रक्ताभिसरण संस्था की ज्याला आपण इनव्हॉलंटरी ऍक्शन म्हणतो. देन श्वसन संस्था पाहायचं आहे, उत्सर्जन संस्था पाहायचं आहे, अनुवंशिकता. आता लक्षात घ्या, जर आपण अनुवंशिकता पाहिलं तर अनुवंशिकतेमध्ये आपल्याला स्टडी ऑफ डीएनए, आरएनए, जीन, त्याचबरोबर डीएनए आणि आरएनए आपण सेपरेट सुद्धा पाहणार आहोत. मग लक्षात घ्या मित्र. सो नंतर आहे आपल्याकडे पचन संस्था. जर आपण पचन संस्था पाहिलं तर पचन संस्थामध्ये जेवढे आपले ऑर्गॅन आहेत त्या ऑर्गॅनचं आपल्याला कार्य पाहायचंय. त्याचबरोबर त्या पचन संस्थेमध्ये लागणारे जे एन्झाईम्स आहेत तेही आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राणी वर्गीकरण. मग लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये आपल्याला माहित आहे की आपल्या बायोडायव्हर्सिटीमध्ये जेवढे काही प्राणी आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये की ज्यांना आपण फायलम म्हणतो किंवा आपण त्यांना संघ म्हणतो, त्या फायलम मध्ये डिव्हाइड केलेला आहे. सो तो पूर्ण सिलेबस, तो पूर्ण चॅप्टर आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. त्याचबरोबर वनस्पतींचं वर्गीकरण, जसं आपण प्राण्यांचं क्लासिफिकेशन करतो तसंच आपण वनस्पतींचं पण क्लासिफिकेशन करतो. मग जर आपण वनस्पतींचं क्लासिफिकेशन करत असेल तर त्यांचे ग्रुप कोणते आहे, कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहे, त्यांचे वैशिष्ट्य काय आहे, ते सर्व आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. देन जैव तंत्रज्ञान. आता जैव तंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी. मग मित्रांनो, या चॅप्टर मध्ये काय पाहणार आहोत तर ऍडव्हान्स सायन्स की जे आपल्याकडे हे पेशी आहेत किंवा जेवढे आपले हे आता आपण संस्था पाहिल्या, या पूर्ण संस्थेचं ऍप्लिकेशन करून आपण काय पाहणार आहोत तर जैव तंत्रज्ञान की ज्यामध्ये आपण मॉडर्न सायन्स पाहणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे मानवातील समन्वय आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की बायोमध्ये जर एक चॅप्टर समजला की त्याच्या रिलेटेड आपल्याला सर्व चॅप्टर समजतात. मग आपण चेता संस्था पाहिलं होतं. जर आपण चेता संस्था पाहिलं तर चेता संस्थेचाच कोरिलेटेड स्टडी आपल्याला कशामध्ये करायचं रे? मानवातील समन्वय. मग मानवातील समन्वय म्हणजे आपल्या बॉडीवरती असणारं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन किंवा आपल्या बॉडीमध्ये जे रेग्युलेशन चालतं
त्यालाच आपण मानवातील समन्वय म्हणतो. त्याचबरोबर मानवी रोग हा पॉइंट महत्वाचा असणार आहे, बिकॉज आपल्या एक्झामच्या डिमांडनुसार याच्यावरती भरपूर PYQ आहे. सो आपल्याला मानवी रोग त्यालाच आपण हायजीन म्हणतो किंवा आरोग्यशास्त्र म्हणतो. सो आपल्याला हा महत्वाचा असणार आहे. त्याचबरोबर मानवातील ग्रंथी आणि संप्रेरके. मग आपल्याला माहित आहे की आपल्याकडे नंबर ऑफ ग्रंथी आहेत, नंबर ऑफ ग्लँड्स आहेत. त्या ग्लँड्स हार्मोन्स क्रिएट करतात, संप्रेरके बनवतात. मग कोणत्या ग्रंथीतून कोणतं संप्रेरक तयार होतं हे आपल्याला इथे पाहायचंय. त्याचबरोबर सूक्ष्मजीवशास्त्र, की जे आपल्याकडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला कसे हेल्पफुल आहे, त्यांच्यामुळे आपण कशा प्रकारचं डिझायरेबल कॅरेक्टर मिळवू शकतो, हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार. आणि देन मग मित्रांनो आपल्याला पाहिजे प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्शन. मग त्यामध्ये सेक्स्युअल असेल, असेक्स्युअल असेल, इव्हन प्लांट मध्ये असणारं रिप्रोडक्शन असेल, ते सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर DNA आणि RNA कशामध्ये कव्हर होऊन जाईल आपल्याकडे, अनुवंशिकतेमध्ये. सो दोनही चॅप्टर एकमेकांवरती कोरिलेटेड आहे. आणि सर्वात शेवटी आपण पाहणार आहोत प्रकाश संश्लेषण. मग प्लांट मध्ये चालणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया काय आहे, किंवा ते स्वतःचं अन्न कशा प्रकारे बनवतात, किंवा प्रकाश संश्लेषण कशा प्रकारे क्रिया घडवून आणते. सो आपण हे सर्व या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. मग लक्षात घ्या मित्रांनो, हा पूर्ण सिलेबस कशाचा असणार आहे, जीवशास्त्राचा म्हणजे बायोलॉजीचा. जर आता आपण फिजिक्सचा पाहिला तर फिजिक्स मध्ये काय काय असणार आहे, तर एकदम सिंपल असणार आहे. मोजमापन, की ज्याला आपण मेजरमेंट म्हणतो. मग यामध्ये कशाच कोणत्या राशीचं एकक काय आहे, इव्हन SI एकक काय आहे, इव्हन CGS एकक काय आहे, हे सर्व आपण मोजमापन मध्ये पाहणार. त्यानंतर घेणार आहोत मित्रांनो आपण गती आणि गतींचे प्रकार. मग आपल्याला माहित आहे की गती कोणत्याही वस्तूला जर त्याच्या सभोवतालच्या कंडिशन नुसार जर काही गती मिळत असेल, किंवा त्या गतीचे आपण वेगवेगळे प्रकार पाहत असेल, तर हा सर्व स्टडी आपण या चॅप्टर मध्ये करणार आहे. आणि याचे जे नियम असणार आहे ते आपण गतीविषयक नियमन यामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण आहे, दाब म्हणजे प्रेशर आहे, ऊर्जा, कार्य, शक्ती, हे सर्व आपण फिजिक्स मध्ये पाहणार आहोत. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हे सर्व चॅप्टर पाहिले तर या चॅप्टर वरती आपल्या RRB मध्ये भरपूर PYQ आलेले आहेत. सो आपल्याला RRB साठी हे सर्व हॉट टॉपिक राहणार आहेत, की ज्यावरती आपण प्रश्न इझिली टॅकल करू शकतो. त्याचबरोबर ध्वनी आहे, प्रकाश आहे, विद्युत धारा आहे आणि चुंबकत्व आहे म्हणजेच मॅग्नेटिक आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा पूर्ण सिलेबस पाहिला तर आतापर्यंत आपण 2 सिलेबस पाहिले, एक जीवशास्त्र बायोचा पाहिला, दुसरा आता आपण फिजिक्सचा पाहिला, आणि यापुढे आपण घेणार आहोत केमिस्ट्री. मग केमिस्ट्री मध्ये काय काय असणार आहे, तर लक्षात घ्या, अणु आणि अणूंची रचना, त्याचबरोबर रासायनिक बंध, की ज्याला आपण केमिकल बॉन्ड म्हणतो, त्याचबरोबर द्रव्याची संकल्पना, की ज्याला आपण कन्सेप्ट ऑफ मॅटर म्हणतो, त्याचबरोबर द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण, आवर्त सारणी असणार आहे, मूलद्रव्यांचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट असणार आहे, खनिजे आणि धातुके असणार आहे, कार्बनचे जग असणार आहे, आम्ल, आम्लारी आणि क्षार आणि रासायनिक अभिक्रिया, असे टोटल 10 पॉइंट आपण कशामध्ये पाहणार आहोत, तर आपल्या रसायनशास्त्रामध्ये. मग लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपण बायो, फिजिक्स, केमिस्ट्री सर्व सिलेबस डिकोड केला. या सिलेबस वरतीच आपल्याला ह्या एक्झाम वरती सर्व PYQ किंवा येणारे सर्व प्रश्न पाहायला भेटतील. मग लक्षात घ्या, ह्या सर्व सिलेबस आपल्याला ह्या संकल्प बॅच मध्ये कव्हर करून दिला जाईल. इव्हन तुम्हाला ह्या एक्झामची बाकी कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही ठिकाणाहून दुसरा सोर्स घेण्याची गरज नाही. या बॅच मध्ये तुम्हाला ह्या 3ही एक्झामची परिपूर्ण सर्व सिलेबस कव्हर करून दिला जाईल, की जो सिलेबस तुम्हाला एक्झामला टॅकल करण्यासाठी हेल्पफुल असेल. थँक्यू.